नमस्कार मित्रांनो, शब्दगंध चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शेल्डन हाऊ यांच्या हाऊ टू बी डिसिप्लिन या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. हिवाळ्याची थंड संध्याकाळ होती. प्रमोद, जो पुण्यातील एका छोट्याशा फ्लॅटमध्ये एकटा राहत होता, आपल्या आयुष्याबद्दल अस्वस्थ होता. त्याची नोकरी ठीक चालली होती, पण त्याला आतून वाटायचं की तो आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करत नाहीये. तो नेहमी विचार करायचा, मला नेमकं काय हवंय. एका रात्री तो बेडवर पडून मोबाईल स्क्रोल करत असताना त्याच्या नजरेस एका पुस्तकाचा रिव्ह्यू दिसला. पुस्तकाचं नाव होतं हाऊ टू बी डिसिप्लिन आणि लेखकाचं नाव शेल्डन हाऊ. काय फालतू विषय आहे, प्रमोदने स्वतःशीच पुटपुटलं. पण कुठेतरी त्याला वाटलं, कदाचित हेच ते पुस्तक आहे ज्याची मला गरज आहे. त्याने लगेच ऑनलाईन पुस्तक मागवलं. 3 दिवसांनी पुस्तक त्याच्या हातात आलं. प्रमोदने विचार केला, चला बघूया तरी हे पुस्तक इतकं लोकप्रिय का आहे. तो पुस्तक घेऊन आपल्या बाल्कनीत गेला. पुण्यातील थंड हवेचा झोंका येत होता आणि टेबलवर एक गरमागरम वडापाव आणि चहाचा कप ठेवलेला होता. त्याने पुस्तक उघडलं आणि पहिलं प्रकरण वाचायला सुरुवात केली. पहिल्या प्रकरणाचं नाव होतं ॲसेट क्लिअर गोल्स. पुस्तक वाचताच प्रमोदला जाणवलं की कोणीतरी त्याला आरसा दाखवत आहे. त्यात लिहिलं होतं, स्पष्ट आणि साध्य करता येणारी उद्दिष्टे ठरवणं हे शिस्तीचं मूळ आहे. उद्दिष्टे दिशा आणि प्रेरणा देतात, ज्यामुळे फोकस ठेवणं आणि प्रगती मोजणं सोपं होतं. प्रमोदला वाटलं, ही इतकी साधी गोष्ट आपल्याला आत्तापर्यंत का समजली नाही. तो नेहमी मोठमोठी स्वप्न पाहायचा. एके दिवशी स्वतःचा स्टार्टअप सुरू करेन किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये तज्ज्ञ होईन, पण त्याने कधीही आपल्या उद्दिष्टांचं बारकाईने नियोजन केलं नव्हतं. पुढच्या परिच्छेदात लिहिलं होतं, जर तुम्हाला माहितीच नसेल की तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्ही तिथे कधीच पोचणार नाही. ही एक ओळ प्रमोदला अंतर्मुख करून गेली. खरं आहे, त्याने विचार केला, मी नेहमी काहीतरी करायचं म्हणतो, पण नेमकं काय करायचं हे ठरवतच नाही. त्याने पुस्तक बंद केलं आणि बाल्कनीतून आत आला. त्याने आपल्या खोलीतील सर्वात शांत कोपरा निवडला आणि नोटबुक घेऊन बसला. त्याने प्रथमच आपल्या आयुष्यात स्पष्ट उद्दिष्टे लिहायचं ठरवलं. त्याने पहिली ओळ लिहिली, 1. फिटनेसवर लक्ष द्यायचं, पुढील 6 महिन्यांत 10 किलो वजन कमी करायचं. 2. डिजिटल मार्केटिंगचे 3 प्रगत कोर्स पूर्ण करायचे. 3. दर महिन्याला 5 नवीन पुस्तके वाचायची. लिहून झाल्यावर त्याने नोटबुक बंद केली आणि एक वेगळीच शांतता जाणवली. हे सगळं करणं सोपं नव्हतं, पण प्रथमच त्याने आपली उद्दिष्टे इतक्या स्पष्टपणे लिहिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा त्याने आपलं पहिलं उद्दिष्ट सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याने अलार्म सकाळी 6 वाजता लावला होता, पण जेव्हा अलार्म वाजला तेव्हा त्याने लगेच स्नूज बटन दाबलं. फक्त 5 मिनिटं, तो स्वतःशी म्हणाला. पण ती 5 मिनिटं कधी एका तासात बदलली हे त्याला कळलं नाही. जेव्हा त्याची डोळे उघडली तेव्हा भिंतीवरील घड्याळाकडे पाहिलं, सकाळचे 7:30 वाजले होते. अरे, आजही जमलं नाही, तो चिडून स्वतःशीच म्हणाला. मग त्याला पुस्तकाची आठवण झाली. त्याने पुस्तक काढलं आणि पुन्हा पहिलं पान वाचलं. त्यात एक ओळ होती, अपयश हा प्रक्रियेचा भाग आहे. छोट्या अडचणींमुळे निराश होऊ नका, पुन्हा मार्गावर येण्यावर लक्ष केंद्रित करा. त्याने हसत स्वतःशीच म्हटलं, चला, हे तर पुस्तकाने आधीच समजावलं होतं. हरकत नाही, उद्यापासून सुरू करू. त्या संध्याकाळी त्याने आणखी एक गोष्ट केली. त्याने आपल्या खोलीच्या भिंतीवर एक मोठा चार्ट लावला आणि त्यावर आपली उद्दिष्टे लिहिली. त्या शेजारी त्याने छोटे छोटे बॉक्स बनवले. प्रत्येक वेळी जेव्हा तो एखादं काम पूर्ण करायचा तेव्हा तो एका बॉक्समध्ये टिक मारायचा. हळूहळू पुढील काही दिवसांत त्याने सकाळी लवकर उठण्याची सवय लावायला सुरुवात केली. तो प्रथमच पुण्यातील हनुमान टेकडीवर जॉगिंगसाठी गेला. टेकडीवरील थंड हवा आणि धावणारे लोक पाहून त्याला जाणवलं की आपल्या आयुष्याबद्दल गंभीर होण्याची वेळ आली आहे. घरी परतल्यावर त्याने पुस्तकाचा पुढचा भाग वाचला. त्यात लिहिलं होतं, मोठ्या उद्दिष्टांना छोट्या छोट्या पायऱ्यांमध्ये विभागा. मोठं उद्दिष्ट खूप अवघड वाटू शकतं. त्याने विचार केला आणि आपल्या फिटनेस उद्दिष्टाला छोट्या टास्कमध्ये विभागलं. पहिल्या आठवड्यात फक्त 15 मिनिटं जॉगिंग, दुसऱ्या आठवड्यात 20 मिनिटं आणि मग हळूहळू 30 मिनिटं. पुस्तकाचं पहिलं प्रकरण जणू त्याच्या आयुष्याचं मार्गदर्शक बनलं होतं. तो प्रत्येक वेळी ते वाचायचा आणि आपल्या आयुष्यात लागू करण्याचा प्रयत्न करायचा. पण आयुष्य इतकं सोपं कुठे असतं. एक दिवस त्याच्या आईचा फोन आला. त्या म्हणाल्या, तू गेल्या 2 आठवड्यांपासून फोन का केला नाहीस? आम्ही इथे किती काळजीत होतो. प्रमोदला अचानक जाणवलं की तो आपल्या उद्दिष्टांमध्ये इतका गढून गेला होता की त्याने आपल्या कुटुंबाशी बोलणं बंदच केलं होतं. त्याने लगेच आईला परत फोन केला आणि त्यांच्याशी मन लावून बोलला. त्याला वाटलं, कदाचित स्पष्ट उद्दिष्टे ठरवण्याचा अर्थ फक्त करिअर आणि फिटनेस नाही,
तर आपल्या नात्यांचा समतोल राखणंही आहे. त्याने नोटबुक काढली आणि आणखी एक ओळ लिहिली. 4. दर आठवड्याला आईवडिलांना फोन करायचा आणि त्यांच्याशी वेळ घालवायचा. अशा प्रकारे प्रमोदचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं. तो दररोज रात्री आपल्या दिवसाचं पुनरावलोकन करायचा. जर त्याने एखादा टास्क चुकवला असेल तर तो दुसऱ्या दिवशीच्या यादीत जोडायचा. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाने त्याला शिकवलं होतं की उद्दिष्टे फक्त लिहिण्यासाठी नसतात तर त्यांना जगायचं असतं. त्याला समजलं की उद्दिष्टांमुळे त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली होती. पण कथा इथे संपत नाही. प्रमोदला समजलं होतं की ही फक्त सुरुवात आहे. शेल्डन हाऊ यांच्या पुस्तकाचं पहिलं प्रकरण तर फक्त एक झलक होती. त्याला बाकीचे प्रकरण वाचायचे होते आणि त्यावर काम करायचं होतं. जर तुम्हाला आमची ही विनामूल्य सारांश आवडली असेल तर तुम्ही आमच्याच चॅनलला सबस्क्राईब करू शकता, आमचं मेंबरशिप घेऊ शकता किंवा UPIद्वारे आम्हाला सपोर्ट करू शकता. आता पुस्तकाच्या सारांशावर परत येऊया. प्रमोद स्वतःशी हसत म्हणाला, आता बघूया हे पुस्तक माझं आयुष्य कसं बदलतं. पुढील काही दिवसांत त्याने आपल्या पहिल्या उद्दिष्टांवर चांगलंच काम केलं. त्याला वाटलं की आता त्याचं आयुष्य हळूहळू रुळावर येत आहे. त्याच्या भिंतीवरील चार्टवर अनेक बॉक्स टिक झाले होते आणि प्रत्येक टिक त्याला नवीन ऊर्जा देत होती. त्याने विचार केला की आता पुढील प्रकरण वाचण्याची वेळ आली आहे. जेवणानंतरच्या रात्री तो आपल्या फ्लॅटच्या छोट्या कोपऱ्यात बसला. समोर त्याचं पुस्तक ठेवलं होतं. त्याने कपड्याचं बुकमार्क काढलं आणि पुढचं पान उलटलं. दुसरा धडा होता, डेव्हलप अ रूटीन. वाचताच त्याला वाटलं, हाच तो विषय आहे जो नेहमीच त्याची सर्वात मोठी कमजोरी राहिली आहे. त्याचं आयुष्य इतकं बेढब होतं की काहीच नियोजनानुसार होत नव्हतं. कधी तो रात्री उशिरापर्यंत जागायचा, कधी सकाळी उशिरा उठायचा आणि वीकेंड्स तर पूर्णपणे वाया जायचे. पुस्तकात लिहिलं होतं, सातत्यपूर्ण दैनंदिन दिनचर्या तयार करणं सवयी बनवण्यास मदत करतं, ज्या शिस्तीला बळकट करतात. संरचित वेळापत्रक विचलन कमी करतं आणि उत्पादकता वाढवतं. प्रमोदने पुस्तकातील प्रत्येक शब्द लक्षपूर्वक वाचला. त्याला जाणवलं की जर त्याला खरंच आयुष्यात शिस्त आणायची असेल तर त्याला कठोर दिनचर्या स्वीकारावी लागेल. तो स्वतःशी म्हणाला, दिनचर्या बनवण्याचा अर्थ असा नाही की आयुष्य कंटाळवाणं होईल. याचा अर्थ आहे की मी माझ्या वेळेचा योग्य वापर शिकेन. त्याने लगेच नोटबुक उचलली आणि लिहिलं, माझी परिपूर्ण दिनचर्या. 1. सकाळी 6 वाजता उठणं. 2. 6:15 ते 7 व्यायाम. 3. 7:30 पर्यंत नाश्ता. 4. 8 ते 12 कामाचा वेळ. 5. 1 तास जेवणासाठी ब्रेक. 6. 1 ते 5 पुन्हा काम. 7. संध्याकाळी 1 तास स्वतःसाठी वाचन, नवीन कौशल्य शिकणं किंवा आत्मचिंतन. 8. रात्री 10 वाजता झोपणं. दिनचर्या बनवणं सोपं होतं, पण ती पाळणं. प्रमोदला माहीत होतं की हा सर्वात अवघड भाग आहे. त्याने विचार केला, चला उद्यापासून सुरू करू. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचा अलार्म 6 वाजता वाजला तेव्हा त्याला पहिल्या दिवसासारखं वाटलं. त्याने पुन्हा स्नूज बटन दाबलं. पण तेवढ्यात त्याला आठवलं की तो आत्ता आपल्या जुन्या सवयींकडे परत जाऊ शकत नाही. त्याने झटकन अलार्म बंद केला आणि बेडवरून उठला. त्याने फोनवर टायमर लावला आणि आपल्या दिनचर्येनुसार व्यायाम सुरू केला. सुरुवातीला त्याच्या शरीराला उठणं खूप जड गेलं. प्रत्येक मिनिटाला त्याला वाटायचं की परत झोपूया. पण त्याने पुस्तकातील ती ओळ आठवली, सवयी सुरुवातीला बनवणं कठीण असतं, पण सातत्याने त्या सोप्या होतात. पहिले काही दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. कधीकधी तो नाश्त्याच्या वेळी बसून विचार करायचा, दिनचर्या बनवणं हा खरंच योग्य निर्णय होता का? पण जसजसे दिवस गेले तसतशी त्याला दिनचर्येची मजा येऊ लागली. दिनचर्येचा सर्वात मोठा परिणाम त्याच्या उत्पादकतेवर झाला. आता जेव्हा तो कामाला बसायचा तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष कामावर असायचं. त्याला माहीत होतं की त्याने प्रत्येक कामासाठी आधीच वेळ ठरवला आहे, त्यामुळे सर्व काही नीट करायला वेळ मिळेल. एकदा ऑफिसमध्ये त्याच्या मॅनेजरनी त्याला म्हटलं, प्रमोद, गेल्या आठवड्यात तू जे काम केलंस ते कदाचित कोणीच केलं नसेल. तू ठीक आहेस ना? प्रमोदने हसत उत्तर दिलं, सर, फक्त थोडी शिस्त येत आहे. संध्याकाळी घरी परतल्यावर त्याला जाणवलं की दिनचर्या फक्त वेळ व्यवस्थित करण्याचा मार्ग नाही तर आयुष्य सुधारण्याचा एक साधन आहे. त्याने आपल्या रिकाम्या वेळेत नवीन पुस्तके वाचायला सुरुवात केली. तो दररोज रात्री आपल्या दिनचर्येचं पुनरावलोकन करायचा. पण आयुष्य इतकं सरळ कुठे असतं? एका रविवारी त्याचा मित्र राहुलचा फोन आला. प्रमोद, आज सिनेमाला जायचं का? प्रमोदला थोडं गोंधळलं. सिनेमाचा अर्थ असा की त्याचा संध्याकाळचा अभ्यासाचा वेळ वाया जाईल. पण मग त्याने विचार केला, दिनचर्येचा अर्थ असा नाही की मी आयुष्याचा आनंद घेणं सोडावं. कधीकधी ब्रेक घेणंही महत्त्वाचं आहे.
त्याने स्वतःला एक नवीन गोष्ट शिकवली. दिनचर्येचा अर्थ कठोर नियम नाही, तर समतोल आहे. पुढील काही दिवसांत त्याने आपली दिनचर्या अधिक लवचिक बनवली. त्याने आपल्या वेळापत्रकात रिकाम्या वेळेचे स्लॉट्स जोडले. हा तो वेळ होता. एव्हा तो कुटुंबाशी बोलू शकायचा, मित्रांसोबत फिरू शकायचा किंवा फक्त आराम करू शकायचा. पुस्तकात एक रंजक ओळ होती. कठोर दिनचर्या कधीकधी ओझ्यासारखी वाटू शकते. अनपेक्षित घटनांसाठी थोडी लवचिकता ठेवा. प्रमोदला जाणवलं की दिनचर्येने त्याला एक चांगला माणूस बनवला आहे. त्याच्या आयुष्यात आता एक रचना आली होती. जिथे तो प्रत्येक गोष्ट शेवटच्या क्षणापर्यंत टाळायचा, आता तो वेळेवर आपले टास्क पूर्ण करायचा. पण कथा इथे संपत नाही. प्रमोदला समजलं की दिनचर्या बनवणं ही फक्त सुरुवात आहे. त्याला आपल्या सवयींना आणखी खोलवर रुजवायचं होतं. पुस्तकात अजूनही बरेच धडे बाकी होते. त्याने स्वतःशी वचन दिलं की तो प्रत्येक धडा वाचेल, समजेल आणि आपल्या आयुष्यात उतरेल. आणि या आशेने त्याने पुस्तक हळूच बंद केलं. काही आठवड्यांनंतर प्रमोद आपल्या दिनचर्येत खूपच सहज झाला होता. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं आणि दिवस उत्पादकपणे घालवणं आता त्याच्या सवयीचा भाग बनलं होतं. पण आयुष्य नेहमीच सोपं नसतं. एकदा ऑफिसनंतर तो थकून घरी आला आणि त्याने विचार केला, थोडा आराम करूया. त्याने टीव्ही चालू केला आणि मराठी मालिका पाहताना नकळत 3 तास वाया घालवले. रात्री जेव्हा त्याने भिंतीवरील चार्ट पाहिला, तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटली. तो स्वतःशी म्हणाला, अरे, सगळं इतकं छान चाललं होतं आणि आज पुन्हा जुन्या सवयींवर आलो. त्या रात्री त्याने पुस्तक काढलं आणि पुढील प्रकरणावर गेला. तिसरा धडा होता, एम्ब्रेस सेल्फ कंट्रोल. पुस्तकाच्या पहिल्या ओळीने त्याला आतून हादरवून टाकलं. स्वयंनियंत्रण आवश्यक आहे, जेणेकरून प्रलोभनांना दूर ठेवता येईल. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी अल्पकालीन सुखांचा त्याग करणं हा शिस्तीचा पाया आहे. प्रमोदने स्वतःशीच म्हटलं, हाच तर माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. मी नेहमी अल्पकालीन सुखांच्या मागे धावतो. मग ते तासनतास सोशल मीडियावर स्क्रोल करणं असो किंवा माझ्या मोठ्या उद्दिष्टांविरुद्ध काही करणं असो. पुस्तकात आणखी एक रंजक गोष्ट लिहिली होती. विचलनं सर्वत्र असतात आणि ती अनेकदा निरुपद रवी ब्रेक म्हणून येतात, पण प्रत्येक छोटं प्रलोभन तुमच्या प्रगतीला खीळ घालतं. दुसऱ्या दिवसापासून प्रमोदने स्वयंनियंत्रण आणण्याचा निश्चय केला. त्याने प्रथम आपल्या सर्वात मोठ्या विचलनाची ओळख केली, त्याचा मोबाईल. त्याने फोनमधील सर्व अनावश्यक ॲप्स डिलीट केले आणि स्क्रीन टाईम लिमिट सेट केलं. त्याने ठरवलं की तो दिवसातून फक्त एकदाच सोशल मीडिया पाहिल, तेही फक्त 15 मिनिटं. पहिला दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होता. अनेकदा त्याला फोन उचलून स्क्रोल करण्याचा मोह झाला. पण पुस्तकातील एक ओळ त्याच्यासाठी मार्गदर्शक बनली. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही प्रलोभनाला विरोध करता, तेव्हा तुम्ही तुम्हाला व्हायचाय त्या व्यक्तीच्या एक पाऊल जवळ जाता. प्रमोदने अखेर पार्टीला न जाण्याचा निर्णय घेतला. त्याने मित्रांना माफी मागितली आणि समजावलं की तो सध्या आपल्या आयुष्यावर काम करत आहे. हा निर्णय त्याच्यासाठी सोपा नव्हता आणि त्याला कुठेतरी वाटलं की मित्र कदाचित त्याला आता कंटाळवाणा म्हणतील. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो वेळेवर उठला आणि आपली दिनचर्या पाळली, तेव्हा त्याला आपल्या या विजयाचा अभिमान वाटला. पुस्तकात पुढे लिहिलं होतं, शिस्त म्हणजे तुम्हाला आता काय हवंय आणि तुम्हाला खरंच काय हवंय यात निवड करणं. प्रमोदला जाणवलं की स्वयंनियंत्रण फक्त मोठ्या गोष्टींमध्येच नाही, तर छोट्या छोट्या सवयींमध्येही महत्त्वाचं आहे. त्याने ठरवलं की तो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक छोट्या पैलूत हे लागू करेल. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये जेवणानंतर मिठाई खाण्याची त्याची सवय होती. त्याने ती सोडायचं ठरवलं. पहिल्यांदा जेव्हा त्याने आपली आवडती मिठाई पुण्यातील चितळ्यांचं पेढे पाहिलं आणि स्वतःला म्हटलं, ना हे माझ्या फिटनेस उद्दिष्टाविरुद्ध आहे, तेव्हा त्याला जाणवलं की स्वयंनियंत्रण किती कठीण पण आवश्यक आहे. पुस्तकात पुढे लिहिलं होतं, स्वयंनियंत्रण मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे प्रलोभन येताच स्वतःला तुमच्या मोठ्या उद्दिष्टांची आठवण करून देणं. प्रमोदने ही सलाह आपल्या मनात ठसवली. त्याने आपल्या मोठ्या उद्दिष्टांची आठवण करून देणाऱ्या गोष्टी आपल्या समोर ठेवायला सुरुवात केली. त्याची नोटबुक, भिंतीवरील चार्ट आणि त्याचा स्वतःचा प्रवास. हळूहळू त्याची इच्छांवर नियंत्रण ठेवण्याची ताकद वाढू लागली. आता जेव्हा जेव्हा त्याला विचलन दिसायचं, तेव्हा तो स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, हे मला माझ्या मोठ्या उद्दिष्टांच्या जवळ नेईल की दूर करेल. काही आठवड्यांनंतर ऑफिसमध्ये आणखी एक आव्हान आलं. कंपनीने एक नवीन प्रोजेक्ट दिला, ज्यात त्याला रात्री उशिरापर्यंत काम करावं लागणार होतं. पूर्वी तो अशा परिस्थितीत निमित्त शोधायचा की प्रोजेक्ट कसं टाळता येईल. पण आता त्याने स्वयंनियंत्रणासह आपला वेळ व्यवस्थित करायला शिकलं. त्याने आपली दिनचर्या थोडी बदलली, जेणेकरून प्रोजेक्टसह त्याच्या इतर सवयीही टिकून राहतील. प्रमोदला जाणवलं की स्वयंनियंत्रण फक्त विचलनं टाळण्यासाठी नाही,
तर कठीण परिस्थितीत स्वतःला चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठीही आहे. पुस्तकाच्या या धड्याने त्याच्या आयुष्याचं आणखी एक दार उघडलं होतं. त्याला जाणवलं की जे लोक आपल्या छोट्या छोट्या इच्छांवर नियंत्रण ठेवायला शिकतात तेच मोठ्या गोष्टी साध्य करू शकतात. आणि अशा प्रकारे प्रमोदने आपला प्रवास पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतःशी म्हटलं, आता तर फक्त सुरुवात झाली आहे. हे पुस्तक मला आणखी काय शिकवणार आहे याची मी वाट पाहू शकत नाही. पुढच्या रात्री त्याने पुस्तकातील पुढील प्रकरणावर जाण्यासाठी ते हळूच बंद केलं. प्रमोदचं आयुष्य हळूहळू बदलत होतं. दिनचर्या आणि स्वयंनियंत्रणाच्या धड्यांनी त्याला अधिक शिस्तबद्ध बनवलं होतं. प्रत्येक दिवस त्याच्यामध्ये नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन यायचा. पण तरीही काहीतरी त्याला खटकत होतं. अनेकदा जेव्हा तो काम करायचा तेव्हा त्याचं मन भटकायला लागायचं. तो एका कामात गुंतलेला असायचा आणि अचानक एखादी जुनी आठवण किंवा भविष्याची चिंता त्याच्या मनात यायची. कधी तो विचार करायचा, जर माझे प्लॅन्स यशस्वी झाले नाहीत तर, किंवा कधी त्याला वाटायचं की तो आपल्या जुन्या चुका आठवून वेळ वाया घालवतोय. एका संध्याकाळी तो आपल्या पुण्यातील फ्लॅटच्या बाल्कनीत बसला होता. कोथरूडमधील गजबजलेल्या रस्त्यांचा आवाज आणि थंड हवेचा झोंका त्याला शांत करत होता. त्याने स्वतःशीच म्हटलं, मी दिनचर्या आणि स्वयंनियंत्रणावर खूप काम केलं आहे, पण माझं लक्ष का भटकतं? त्याला वाटलं की कदाचित पुढील धडा शिकण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याने पुस्तक काढलं आणि पुढील प्रकरणावर गेला. चौथा धडा होता, प्रॅक्टिस माइंडफुलनेस. पुस्तकात लिहिलं होतं, सजगता तुमचं लक्ष केंद्रित करण्यास आणि चिंता कमी करण्यास मदत करते. वर्तमान क्षणात राहून तुम्ही तुमचे विचार आणि भावना चांगल्या प्रकारे हाताळू शकता, ज्यामुळे निर्णयक्षमता आणि उत्पादकता सुधारते. प्रमोदने हा धडा वाचायला सुरुवात केली आणि त्याला जाणवलं की हा त्याच्या सर्वात मोठ्या समस्येचा उपाय असू शकतो. त्याने विचार केला, मी अनेकदा एकतर भूतकाळात जगतो किंवा भविष्याच्या चिंतेत हरवतो, पण कदाचित मी वर्तमान क्षण जगण्यात अपयशी ठरतोय. पुस्तकात आणखी एक ओळ होती जी त्याचं लक्ष वेधून घेत होती. मन हे माकडासारखं आहे, नेहमी एका विचारातून दुसऱ्या विचारात उडी मारतं. सजगता तुम्हाला या माकडाला शांत करण्यास आणि वर्तमान क्षणात आणण्यास मदत करते. प्रमोदने तात्काळ हा धडा आपल्या आयुष्यात लागू करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याने आपला व्यायाम पूर्ण केला तेव्हा त्याने एक नवीन सराव सुरू केला. त्याने इंटरनेटवर पाहिलं की सजगता ध्यान कसं करायचं. त्याने आपल्या बाल्कनीत एक शांत जागा निवडली, डोळे बंद केले आणि खोल श्वास घ्यायला सुरुवात केली. पहिल्या काही मिनिटांत त्याचं मन सर्व दिशांना भटकत होतं. कधी ऑफिसच्या कामाची चिंता, कधी एखाद्या जुन्या भांडणाची आठवण. पण त्याने स्वतःला म्हटलं, जे विचार येत आहेत त्यांना येऊ द्या, पण मी माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करेन. हळूहळू त्याला जाणवलं की त्याचे विचार मंदावत आहेत. जसजसा तो खोल श्वास घेत गेला तसतसं त्याचं मन शांत होत गेलं. पहिल्यांदा त्याला असं वाटलं की तो आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो. पुस्तकात लिहिलं होतं, सजगता म्हणजे विचार बंद करणं नाही, तर ते पाहणं, त्यांचा निर्णय न घेता आणि हळूवारपणे आपलं लक्ष वर्तमानात परत आणणं. प्रमोदने या सरावाला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवलं. दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी तो 10 मिनिटं ध्यान करायचा. याचा परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर दिसू लागला. ऑफिसमध्ये काम करताना आता त्याचं लक्ष पूर्वीपेक्षा जास्त चांगलं होतं. जर त्याचं लक्ष भटकलं तर तो काही क्षण खोल श्वास घ्यायचा आणि स्वतःला पुन्हा कामावर केंद्रित करायचा. एका दिवशी ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट मिळाला. टीम लीडने सांगितलं की हे काम खूप कठीण आहे आणि डेडलाईनही कडक आहे. प्रमोदच्या टीममधील लोक घाबरले, पण त्याने स्वतःला शांत ठेवलं. त्याने आपल्या सजगता सरावाचा वापर केला. जेव्हा बाकीचे लोक घबराटेत इकडे तिकडे बोलत होते तेव्हा प्रमोदने शांतपणे एक योजना बनवली. त्याने आपल्या कामाचे छोटे छोटे भाग केले आणि प्रत्येक दिवसासाठी एक टास्क ठरवलं. त्याच्या शांत आणि व्यवस्थित दृष्टिकोनामुळे टीम लीडने त्याचं कौतुक केलं. पुस्तकात एक ओळ होती, सजगता केवळ दबावात शांत राहण्यास मदत करत नाही, तर तुमची विचार प्रक्रिया स्पष्ट करते आणि चांगले निर्णय घेण्यास मदत करते. सजगतेचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. पूर्वी जेव्हा तो मित्रांसोबत असायचा तेव्हा त्याचं लक्ष कुठेतरी भटकायचं, पण आता तो प्रत्येक संभाषणात पूर्णपणे उपस्थित असायचा. त्याला जाणवलं की जेव्हा तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना 100% लक्ष देता तेव्हा नातेसंबंधही मजबूत होतात. एका दिवशी त्याने आपल्या आईला फोन केला. त्या बोलत असताना त्याने स्वतःशी वचन दिलं की तो त्यांचं प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकेल. पूर्वी तो फोनवर फक्त हो ठीक आहे म्हणून बोलणं संपवायचा, पण आता तो त्यांच्या बोलणं यावर प्रतिक्रिया द्यायचा आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. सजगतेचा सर्वात मोठा परिणाम
त्याच्या चिंता आणि तणावावर झाला. पूर्वी तो छोट्या छोट्या गोष्टींवर चिंताग्रस्त व्हायचा, पण आता जेव्हा जेव्हा त्याला तणाव जाणवायचा तेव्हा तो खोल श्वास घेऊन स्वतःला सांगायचा, मी ह्या क्षणात आहे. आता जे आहे तेच खरंय, बाकी सगळं माझ्या मनाचा खेळ आहे. पुस्तकात आणखी एक ओळ होती जी त्याने आपल्या वर्कस्पेसच्या भिंतीवर लिहून लावली. वर्तमान क्षण हाच एकमेव ठिकाण आहे जिथे आयुष्य खरंच अस्तित्वात आहे. त्यात जगायला शिका. हळूहळू सजगता त्याच्या आयुष्याचा भाग बनली. त्याला जाणवलं की या एका सरावाने त्याच्या विचारांना, कामाला आणि नात्यांना घनता आली आहे. आता तो प्रत्येक दिवस खुल्या डोळ्यांनी आणि खुल्या मनाने जगायचा. प्रमोदला समजलं की सजगता फक्त ध्यानापुरती मर्यादित नाही. ती प्रत्येक त्या क्षणात असू शकते, जेव्हा तुम्ही जेवत असता, काम करत असता किंवा कोणाशी बोलत असता. एका संध्याकाळी तो बाल्कनीत बसला असताना त्याने आकाशाकडे पाहिलं. सूर्यास्त होत होता आणि ढग हलक्या नारंगी रंगाचे झाले होते. त्याने त्या क्षणाला पूर्णपणे अनुभवला. पूर्वी तो अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा, पण आता त्याला जाणवलं की हेच क्षण आयुष्याला सुंदर बनवतात. पुस्तकाच्या या धड्याने त्याची विचारसरणी बदलली होती. त्याने स्वतःशी म्हटलं, जर मी प्रत्येक क्षण लक्षपूर्वक जगायला शिकलो तर कदाचित आयुष्यातील प्रत्येक आव्हान सोपं होईल. आणि या वचनासह त्याने पुस्तक पुढील प्रकरणासाठी बंद केलं. प्रमोदचं आयुष्य हळूहळू रुळावर येत होतं. सजगता, स्वयंनियंत्रण आणि दिनचर्येच्या मदतीने तो आधीपेक्षा खूपच उत्पादक आणि शांत वाटायला लागला होता. पण आयुष्य नेहमी एकसारखं नसतं. एकदा ऑफिसमध्ये त्याला एक मोठा प्रोजेक्ट देण्यात आला. त्याची पहिली मोठी जबाबदारी. त्यांनी पूर्ण नियोजन केलं होतं. प्रत्येक छोट्या तपशिलावर लक्ष दिलं. आपल्या टीममधील सदस्यांशी चर्चा केली आणि वेळेवर काम पूर्ण करण्याचा पूर्ण विश्वास होता. पण जसजशी डेडलाईन जवळ येऊ लागली तसतशा गोष्टी बिघडायला लागल्या. टीममधील काहीजण आपल्या डेडलाईन्स चुकवायला लागले आणि प्रमोदचं स्वतःचं कामही मागे पडायला लागलं. त्याने जितकी मेहनत केली त्यापेक्षा जास्त दबाव जाणवला. डेडलाईनच्या दिवशी प्रोजेक्ट अपूर्णच राहिला. त्याच्या मॅनेजरनी त्याला केबिनमध्ये बोलावलं आणि नाराजी व्यक्त केली. प्रमोदला स्वतःवर खूप राग आला. त्याने विचार केला, मी इतकी मेहनत केली तरीही अपयशी ठरलो. कदाचित मी या कामासाठी बनलोच नाही. त्या संध्याकाळी तो घरी आला आणि बाल्कनीत बसला. त्याला वाटलं की त्याची सगळी मेहनत वाया गेली. त्याने पुस्तक उचललं आणि पुढील प्रकरणावर गेला. 5वा धडा होता, लर्न फ्रॉम फेल्युअर्स. पहिल्याच ओळीने प्रमोदला विचारात पाडलं, अपयश हा शेवट नाही, तो यशाचा पायरी आहे. शिस्तीचा विकास अपयशातून शिकण्यात आहे, त्याने निराश होण्यात नाही. पुस्तकात पुढे लिहिलं होतं, प्रत्येक अपयश एक धडा घेऊन येतं. तो शोधणं आणि त्याचा उपयोग स्वतःला सुधारण्यासाठी करणं तुमच्यावर अवलंबून आहे. प्रमोदने पुस्तक एक क्षण बंद केलं आणि विचार केला, मी माझ्या अपयशातून काही शिकू शकतो का? हा खरंच स्वतःला सुधारण्याचा एक संधी आहे का? पुढील काही दिवस त्याने आपल्या प्रोजेक्टचं बारकाईने पुनरावलोकन केलं. त्याने पाहिलं की काय काय चुकलं होतं. त्याला आढळलं की त्याने काही छोट्या छोट्या चुका दुर्लक्षित केल्या होत्या. उदाहरणार्थ, टीमसोबत नियमित चेक इन करणं व इसरला होता. आणि अनेकदा त्याने स्वतः सगळं काम हातात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याऐवजी ते योग्यरित्या सोपवायला हवं होतं. पुस्तकात लिहिलं होतं, अपयश अनेकदा छोट्या तपशिलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतं. तुमच्या चुका स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर सुधारण्यासाठी पहा. प्रमोदने आपल्या चुका स्वीकारल्या. त्याने स्वतःशी वचन दिलं की पुढच्या वेळी तो अधिक चांगली तयारी करेल. पण त्याचवेळी त्याने स्वतःला आठवण करून दिली की एका प्रोजेक्टमधील अपयश त्याच्या संपूर्ण क्षमतेवर प्रश्नचिन्ह ठेवत नाही. त्याने स्वतःला प्रेरित करण्यासाठी पुस्तकातील आणखी एक ओळ पुन्हा वाचली. अपयश हा अडथळा आहे, अंत नाही. ही तुमची रणनीती सुधारण्याची आणि अधिक मजबूत होण्याची संधी आहे. पुढच्या आठवड्यात ऑफिसमध्ये आणखी एक प्रोजेक्ट आला. प्रमोदने तात्काळ आपल्या चुकीतून शिकलेल्या गोष्टी लागू करायला सुरुवात केली. त्याने टीमसोबत चांगला संवाद ठेवला आणि प्रत्येक छोट्या समस्येला सुरुवातीला सोडवली. हळूहळू त्याला जाणवलं की अपयशाला घाबरण्याऐवजी त्याला एक आव्हान म्हणून पाहिलं पाहिजे. त्याला जाणवलं की प्रत्येक अपयशामागे एक धडा लपलेला असतो. एकदा त्याला आपल्या जुन्या मित्रांची आठवण झाली, ते मित्र जे त्याला कधीकधी अपयशी म्हणून चिडवायचे. पण आता त्याला माहीत होतं की अपयश ही कमजोरी नाही. त्याने स्वतःशीच म्हटलं, अपयशी होणं आवश्यक आहे. अपयशाशिवाय मी कधीच शिकणार नाही. त्या संध्याकाळी त्याने पुस्तक पुन्हा उघडलं. त्याला माहीत होतं की पुढील प्रकरणातही त्याच्यासाठी काहीतरी खास असेल. पण यावेळी त्याने पुस्तक बंद करण्यापूर्वी शेवटचं पान पुन्हा वाचलं, जे त्याला सतत आठवण करून देत होतं. अपयश हा यशाच्या मार्गावरील फक्त एक पाऊल आहे. पुढे चालत राहा
आणि त्याने स्वतःशी वचन दिलं की तो प्रत्येक अपयशाला स्वीकारेल आणि त्यातून शिकून पुढे जाईल. प्रमोदने आतापर्यंत पुस्तकातील 5 धडे आपल्या आयुष्याचा भाग बनवले होते. प्रत्येक नवीन धडा त्याची विचारसरणी अधिक चांगली करत होता. त्यांनी स्वतःला खूप बदललेलं पाहिलं होतं. जिथे तो प्रत्येक छोट्या अपयशावर स्वतःला दोष द्यायचा, आता त्याने स्वतःला शिकवलं होतं की पडणं आवश्यक आहे आणि पडून उठणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. पण त्याचा प्रवास अजून पूर्ण झाला नव्हता. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाने त्याची उत्सुकता वाढवली होती. त्याने पुस्तक पुन्हा उघडलं आणि तिथे तो शब्द होता जो त्याच्या आयुष्यात आत्तापर्यंत सर्वात जास्त महत्त्वाचा होता: कन्सिस्टन्सी. त्याला जाणवलं की त्याचे सगळे प्रयत्न, मग ते उद्दिष्टे ठरवणं असो, दिनचर्या बनवणं असो, सजगता स्वीकारणं असो किंवा अपयशातून शिकणं असो, सर्व काही तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा तो सातत्याने पुढे जात राहतो. पुस्तकात लिहिलं होतं, एका वेळच्या प्रयत्नाने काहीच बदलत नाही. खरा बदल तेव्हा येतो जेव्हा आपण दररोज छोटी छोटी पावलं उचलतो आणि ती सातत्याने करत राहतो. प्रमोदने विचार केला की सातत्य हीच त्याच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट आहे. अनेकदा तो एक दिवस मेहनत करायचा आणि दुसऱ्या दिवशी हार मानायचा. अनेकदा तो योजना बनवायचा, पण त्या पाळू शकत नव्हता. त्याला समजलं की कदाचित हेच कारण आहे की त्याची अनेक स्वप्न अपूर्ण राहिली. पुस्तकात लिहिलं होतं, प्रेरणा तुम्हाला सुरुवात करते, पण सातत्य तुम्हाला पुढे नेते. ज्या दिवशी तुम्हाला इच्छा नसते, त्या दिवशीही हजर राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. प्रमोदने खोल श्वास घेतला. त्याला समजलं की सातत्य ही एक सवय आहे आणि ती बनवण्यासाठी दररोज मेहनत करावी लागेल. त्याने स्वतःशी वचन दिलं की तो आता दररोज, छोटं का होईना, पण एक पाऊल उचलेल. दुसऱ्या दिवशी त्याने आपली दिनचर्या अधिक कठोर केली. सकाळी लवकर उठण्यासोबतच त्याने आपल्या दिवसाचं नियोजन आणि समर्पणाला एक नवीन रूप दिलं. त्याने ठरवलं की तो दररोज 30 मिनिटं आपल्या फिटनेसवर काम करेल, मग तो कितीही थकलेला असो. त्याने आपल्या कामासाठीही एक वेळापत्रक बनवलं, जेणेकरून तो कोणतीही डेडलाईन चुकणार नाही. सुरुवातीला हे सोपं नव्हतं. अनेकदा असं झालं की सकाळचा अलार्म वाजल्यानंतर तो बेडवरच पडून राहायचा. कधीकधी व्यायामासाठी तयार होताना त्याला निमित्त सुचायची. पण प्रत्येक वेळी त्याने स्वतःला आठवण करून दिली, सातत्य सर्वात महत्त्वाचं आहे. जर आज हार मानली तर उद्या हे अधिक कठीण होईल. हळूहळू त्याला जाणवलं की ही छोटी छोटी पावलं त्याला एका नवीन दिशेने घेऊन जात आहेत. एकदा ऑफिसमध्ये त्याच्या मॅनेजरने त्याला एक मोठा प्रोजेक्ट दिला, तोच प्रकारचा प्रोजेक्ट ज्यात तो काही महिन्यांपूर्वी अपयशी ठरला होता. पण यावेळी त्याच्या मनात भीतीऐवजी आत्मविश्वास होता. त्याने स्वतःशी म्हटलं, यावेळी मी फक्त योजना बनवणार नाही, तर ती सातत्याने पाळणारही आहे. प्रमोदने कामाची सुरुवात छोट्या छोट्या भागांमध्ये विभागून केली. त्याने आपल्या टीमसोबत नियमित बैठका ठेवल्या आणि प्रत्येकाच्या कामाचा अभिप्राय घेतला. त्याने स्वतःसाठी एक वेळापत्रक बनवलं आणि प्रत्येक टास्क वेळेवर पूर्ण केला. जेव्हा जेव्हा त्याचं लक्ष भटकायचं किंवा त्याला थकवा जाणवायचा, तेव्हा तो खोल श्वास घेऊन स्वतःला म्हणायचा, फक्त एक पाऊल पुढे, फक्त एक प्रयत्न. हळूहळू त्याचं काम वेळेवर आणि कोणत्याही मोठ्या चुकीशिवाय पूर्ण होऊ लागलं. त्याच्या टीममधील लोकही त्याच्या सातत्याने प्रेरित झाले. डेडलाईनच्या दिवशी प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि त्याच्या मॅनेजरनी त्याच्या मेहनतीचं आणि नेतृत्वाचं कौतुक केलं. प्रमोदला जाणवलं की सातत्याचा परिणाम फक्त त्याच्या कामापुरता मर्यादित नव्हता. त्याने आपल्या फिटनेसवरही तसंच काम करणं सुरू ठेवलं. जिथे तो पूर्वी फक्त काही दिवस व्यायाम करायचा आणि मग सोडून द्यायचा, आता तो दररोज 30 मिनिटं स्वतःला समर्पित करायचा. त्याचं शरीर आणि मन दोन्ही आधीपेक्षा जास्त मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागलं. प्रमोदने पाहिलं की सातत्य फक्त मोठ्या गोष्टींमध्येच नाही, तर छोट्या छोट्या सवयींमध्येही परिणाम करते. त्याने ठरवलं की तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचेल, मग ती फक्त एक पान का असेना. एका दिवशी जेव्हा तो आपल्या जुन्या मित्रांना भेटायला गेला, तेव्हा त्यांनी म्हटलं, प्रमोद, तू खूप बदललास. पूर्वी तुला प्रत्येक छोट्या गोष्टीची चिंता व्हायची आणि आता असं वाटतं की तुला सगळं हाताळता येतं. प्रमोदने हसत उत्तर दिलं, हा बदल हळूहळू झाला आहे. मी फक्त दररोज एक छोटं पाऊल उचललं आणि सातत्य ठेवलं. त्याने आपल्या मित्रांना पुस्तकातील धड्यांबद्दल सांगितलं. तो म्हणाला, सातत्याचा अर्थ आहे की तुम्ही दररोज स्वतःशी केलेलं एक वचन पाळता. प्रत्येक दिवशी परिपूर्ण असणं गरजेचं नाही, फक्त दररोज प्रयत्न करत राहणं महत्त्वाचं आहे. त्या रात्री जेव्हा तो घरी परतला, तेव्हा त्याने पुस्तकाचा शेवटचा पान वाचला. त्यात लिहिलं होतं, शिस्त हे ध्येय नाही, हा प्रवास आहे. पुढे चालत राहा आणि तुम्हाला दिसेल की यश ही एक सवय बनते, मंजिल नाही. प्रमोदने पुस्तक बंद केलं. त्याला जाणवलं की त्याचं आयुष्य आता बदललं आहे, पण त्याला हेही समजलं की हा प्रवास कधीच संपणार नाही. प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊन येईल
एक नवीन धडा घेऊन येईल आणि स्वतःला सुधारण्याची एक नवीन संधी घेऊन येईल. त्याने पुस्तक आपल्या टेबलवर ठेवलं आणि खिडकी बाहेर पाहिलं. चंद्राचा प्रकाश त्याच्या खोलीला हलकासा उजाळा देत होता. त्याने खोल श्वास घेतला आणि स्वतःशी वचन दिलं की तो हा प्रवास कधीच सोडणार नाही. कारण आता त्याला माहीत होतं की खरा आनंद मंजिल गाठण्यात नाही, तर त्या प्रवासाला प्रामाणिकपणे आणि मेहनतीने जगण्यात आहे. आणि इथेच प्रमोदची कथा संपत नाहीही, तर फक्त एक नवीन सुरुवात होती. तर मित्रांनो, ही होती आजची आमची बुक समरी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आम्हाला ऐकत राहिल्याबद्दल धन्यवाद.